रात्रभर पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन, मद्यपी चालकांवर कारवाई, सराईत गुन्हेगारांची धरपकड, ठिकठिकाणी नाकाबंदी, 32 अधिकारी व 260 पोलीस अंमलदारांचा सहभाग। बुधवार दिनांक 12 रोजी रात्रभर लातूर पोलिसांकडून जागोजागी नाकाबंदी व संपूर्ण जिल्ह्यात कोम्बिंग ऑपरेशनचे आयोजन करण्यात आले होते। रात्री 8 वाजता सुरू झालेला कोम्बिंग ऑपरेशन पहाटेपर्यंत सुरू होते। मद्यसेवन केलेल्या वाहन चालकांना थेट ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस करण्यात आले असून कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान 33 गुंडा आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली। तसेच रेकॉर्डवरील 12 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। जिल्ह्यात एकूण 40 ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती। 20 मद्यधुंद अवस्थेतील वाहन चालकांवर कारवाई केली गेली। जिल्ह्यातील हॉटेल व लॉज चेक करण्यात आले। विविध गुन्ह्यात व फरार पाहिजे असलेल्या 3 आरोपींना अटक करण्यात आली। कोम्बिंग ऑपरेशनसाठी लातूर जिल्ह्यातील एकूण 32 अधिकारी, 260 पोलीस अंमलदार यांचा प्रचंड मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता। शिवाय स्थानिक गुन्हे शाखा, डायल 112, चार्ली मोटरसायकल पेट्रोलिंग, दामिनी पथकाची गस्त होती। मद्यप्राशन केल्याचा संशय आलेल्या व्यक्तीवर ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाई करण्यात आली आहे। गुन्हेगारी प्रवृत्ती मोडीत काढण्यासाठी टवाळखोरांवर कारवाई करण्यासाठी पोलीस गस्त वाढवण्यात आली आहे। बुधवारी लातूरात ठिकठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले। ही मोहीम रात्रभर सुरूच होती। अनेक सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली। ही कारवाई सुरूच राहणार आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.